घराच्या पाठीमागे 4 चाकी गाडी आल्यानंतर ही त्यामध्ये बसली आणि पळून चालली होती. ते आमच्यातल्या एका मुलाने बघितलं घरामागून चाललेलं. मग आम्ही ह्यांचा पाठलाग केला आणि मंगळमध्ये ह्यांना पकडले. बरोबर. मग त्यानंतर काय केलं, पोलिसात घेऊन आला? जरा तिथं आमची धराधरी झाली. नंतर आम्ही 112ला फोन केला. मग 112 आले. मग आम्ही बेगमपूरच्या अलीकडल्या साईडला तिथे पकडलं. मग तिथून आम्ही इथं पोलीस स्टेशनला घेऊन आलो. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे या नवरीचं आधी एक लग्नही झाल्याचं आणि ती मराठा नसून गुजरात मधली मुस्लिम असल्याचं समोर आलंय. मुलगी गुजरात मध्ये लग्न झाले म्हणून सांगितलं. हे उदगीर मधलेच आहेत. बर, असताना उदगीरचे लग्न तिचं पहिलं गुजरात मध्ये झाले. तिला एक मुलगा का मुलगी आहे काय तर. आणि ती मुसलमान आहे, तुम्हाला मराठा सांगितलं? मराठा सांगितलं. मग ती मुसलमान आहे हे कधी कळलं तुम्हाला? ते गाडीत बसल्यानंतर त्यांनी बुरखा घातला होता. इथं आल्यानंतर आम्ही पकडल्यानंतर त्यांच्या अंगावर आम्हाला बुरखा दिसला. बर, आणि त्यानंतर ही सगळा उघडकीस सोलापूर येथे एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. लग्नाच्या आमिषाने एका अविवाहित शेतकरी तरुणाची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली असून लुटेरी दुल्हनचा हा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणाला लग्नासाठी मुलगी दाखवण्यात आली. काही दिवसातच विश्वास संपादन करून लग्नाची तयारी करण्यात आली. मात्र लग्नानंतर काहीच दिवसात ती महिला पैसे आणि दागिने घेऊन फरार झाली. या घटनेनंतर तरुणाला मोठे आर्थिक व मानसिक धक्का बसला आहे. या प्रकरणात काही दलालांचा सहभाग असल्याचाही शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना सध्या वाढताना दिसत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात लग्नाच्या नावाखाली लोकांना गंडा घालता जातोय. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. या घटनेमुळे समाजात विश्वासाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. लग्नासारख्या पवित्र नात्याचा गैरफायदा घेतला जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तुमच्या मते अशा लुटेरी दुल्हन प्रकरणावर कडक कारवाई सोबतच समाजात जनजागृती गरजेची आहे का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.